स्टार्ट. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे पहिले गायक अभिजित गोसावी सर. मी तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. थँक्यू. आणि युनिवर्स मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप मनापासून नमस्कार. थँक्यू सो मच सर. आणि मला हे विचारायचं की तुमचा 7 वर्षाचा प्रवास आहे ॲज अ सिंगर आणि तुम्ही खूप मोठी कामं केली. तर तुमचं या मुलीमध्ये तुम्ही कसं जोडला आहात त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. या चित्रपटाचे लेखक जे आहेत महेंद्र पाटील सर, त्यांच्या आधी चित्रपट मी येऊन गेले. त्याच्यातही मी मोठी मोठी गाणी लिहिली होती, गाणी गायली होती. इतक्या वर्षात आम्ही काम करत होतो. पण हा चित्रपट जसा ठरला तसं एकच गाणं गाणार होतं मी सुरुवातीला. ते झाल्यानंतर अचानक ठरलं की मी सगळीच गाणी गातो कारण त्यांना ते इतकं पहिल्यापासून सगळं ते आवडलं. आणि तिथं ठरलं की पुढची 2 गाणी ही अभिजितच गायली आणि मग 4 गाण्यांपैकी 3 गाणी मी गायली. मला वाटतं की हा प्रेक्षकांनी सगळ्या रसिक मायबापांनी दिलेला आशीर्वाद आहे, त्यांचं प्रेम आहे, सगळ्या मोठ्या लोकांचा विश्वास आहे की एखादं गाणं बाबा अभिजितनी गेलं तर तो त्याला न्याय देऊ शकतो. हा त्यांचा विश्वासाला आम्ही पात्र राहण्याचा प्रयत्न करतोय कलाकार म्हणून. आणि माझा मित्र मिलिंद मोरे त्याने संगीत केलेलं आहे या चित्रपटाचं. गेली 10 वर्षे मी त्याच्यावर काम करतो. पण आमचं एक ट्युनिंग आहे, महेंद्र सरांबरोबर ट्युनिंग आहे की बाबा काय कसा मूवी आहे, काय येतोय, काय रिक्वायरमेंट आहे, काय गायला पाहिजे, कसं गायला पाहिजे. आणि मनसोक्त मनापासून त्यांनी फ्रीडम दिलेलं आहे की तुम्हाला जे बेस्ट आहे ते करा. त्यामुळं आउट ऑफ 4 सॉंग्स सुद्धा जे काही म्युझिक आहे त्यांच्या क्लासेसमध्ये, कारण ती म्युझिकलच थीम आहे, त्याच्यामध्ये अकॅडमी आहे म्युझिकची, त्याच्यामध्ये सुद्धा जे सेशन्स होते ते सगळंच माझ्याकडूनच गाऊन घेतलं. मला वाटतं की इतकं छान आम्ही काम केलं आणि आता लोकांच्या समोर येते 30 तारखेला आणि लोक ऐकतील आणि छान ट्रेन करतील. नक्कीच. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये खूप वर्षानंतर म्हणजे सुरेशजी वाडकरांच्या अंतरंग ही कॅसेट जेव्हा आली होती 94-95 त्यानंतर एखादी गझल चित्रपटात येते आणि गझला फॉर्म इतका तरल आहे, नजाकत आहे त्याच्यामध्ये की आता वैभव जोशीचे लिहितात इतकं छान तो एक फॉर्म आहे. आणि तो मला गायला मिळाला. प्रशांत जामदार पुण्यातलेच आहेत, त्यांनी गझल लिहिली आहे आणि ती मला गायला मिळाली. छान तरल शब्द आहे, नजाकत आहे आणि संपूर्ण चित्रपटाचा जो काही गाभा आहे, जी काही ट्रॅजेडीकडे तो चित्रपट जातोय असं हळूहळू असं वाटतंय. ते ती वेदना, ते सगळं दुःख त्या गझलमध्ये मांडलंय आणि खूप छान झाली आहे गझल. सगळ्यांनाच त्या 30 तारखेला ऐकायला मिळेल. आणि माझा अजून एक प्रश्न आहे की अशी काही लव्ह सीन्स पण आहेत, मग ते तुम्हाला आधी बनवावे लागतात नाही. डिरेक्टर जेव्हा कथेतून एखादं गाणं जन्माला घेतं तेव्हा ते आम्हाला डिरेक्शनच्या अंगाने ते समजावं की असा असा सीन आहे आणि यावेळी ही गाणी, ही हिरोईन आहे, हा हिरो आहे आणि ही सिच्युएशन आहे आणि हा प्रसंग आहे आणि गाणी आहे. तेव्हा ती प्रोसेस चालू होती की काय गाणं लिहायचं, डुएट आहे की मनातलं आहे की बाहेरचं आहे. याड लागलं असं गाणं ते फक्त बॅकग्राऊंडला वाजत राहतं, ते त्याच्या मनातलं गाणं, त्याला अजून ते व्यक्त नाही केलेलं ना. असे बरेच त्याच्यात पदर असतात की गाणं एखादं काय, मग एखादं बाबा डान्सिकल गाणं आहे, एखादं खरंच सॅड सॉंग आहे किंवा एखादं खरंच रोमॅन्टिक गाणं आहे. जसं या चित्रपटात संतोष जुवेकरवर रोमॅन्टिक गाणं, तो त्याच्यात एकटाच आहे असं तो त्याचं स्वप्न आहे. ते ड्रीमी सिक्वेन्स आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते गाणं फायनल होतं, शब्द फायनल होतात, मग चाल, मग सिंगर, मग स्टुडिओमध्ये जाऊन प्रॉपर गाणं आम्ही रेकॉर्ड करतो आणि मग ते सेटवर पाठवतो आणि मग त्याच्यावर शूटिंग. त्याच्या आधी फक्त आम्ही व्हर्च्युअलच प्रोसेस असते की अरे हां असं होणार आहे, हे असं होणार आहे, हे असं व्हायचं आहे, हे असं म्हणजे इमॅजिनेशन. तर हा सगळा आणि त्यामुळे ती मजा आहे ना, आपण जे करतोय ते ॲप्रोप्रिएट आहे, ते छान होणार आहे असा सगळा विचार करून. कारण जसं क्रिकेटमध्ये येणारा बॉल कसा आता टाकणारा जो बॉल आहे कसा येणार आहे, त्याच्यात खरोखर आउट होणार आहे का तो 6 जाणार आहे हे जसं माहीत नसतं, तसं म्युझिकचंही आहे, चित्रपटाचंही आहे. सगळं खूप संतोष आहे, अभिनय आहे, माधुरी मयुरी आमची आहे, मुन्ना आहे आमचा, मिलिंद आहे त्याला आम्ही नाना म्हणतो. ते इतके सगळं आमचा स्वप्नील राशीकर आहे कोल्हापूर आणि कोल्हापूरला शूट केलं आहे, 14 दिवस कोल्हापुरात शूट केलं. मला वाटतं की इतकं छान कास्टिंग आणि दिल्लीचे कोणीतरी येऊन त्यांना
मराठी चित्रपट थोडा माहिती आहे, संगीत थोडं माहिती आहे, पण त्यांचं संगीतावर प्रेम आहे आणि त्यांनी ती संगीत असलेलीच मूवी त्यांनी निवडली करायची आणि त्यांनी स्वतः निर्माता म्हणून इतकं मोठं पाऊल उचललं. मला वाटतं ते मराठीसाठी खूप आश्वासन आहे, त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. त्यांना कुठेही त्रास होऊ नये, त्यांनी पुढची सुद्धा फिल्म मराठीतच करावी, त्यांना तो उत्साह वाटावा, ते प्रेम वाटावं. ही मराठी माणसाची तर जबाबदारी आहे की दिल्लीवरून येणाऱ्या माणसाने आपल्या मराठीसाठी तिथं छान आपल्या मराठी कलाकारांना घेऊन कोल्हापुरात शूट केला चित्रपट, दिल्लीवरून येऊन. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक आणि त्यांना शुभेच्छा संबंध महाराष्ट्राने देणं खूप आवश्यक आहे. आणि 30 तारखेला चित्रपटगृहात नक्की यायचं. मूवीमधला एक सॉंग हो. स्वप्न की म्हणू तुला भासली, ला 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 की तुझे श्वासली, रंगवला जाणीवाचा, रंगवला भावनाचा, सूर सारे तुझवली ओवाळले, जोगिया रे जोगिया, जोगिया रे जोगिया, प्रेमहीना कळले तुला निर्मोहिया, जोगिया रे जोगिया. थँक्यू थँक्यू. युनिव्हर्स मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या ऐकणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि हा चित्रपट 30 मेला येतो, सगळ्यांनी बघायचा आहे, आशीर्वाद तुमचा पाहिजे. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. एक फक्त